काय अपलोडिंग वगैरे या सगळ्या गोष्टी मला करावं लागतात. तसं पण त्यांना पहिल्यापासून कामाचा कंटाळाच आहे. काही काम सांगितलं त्यांना की कंटाळा येतोच. असं नाही की कपडे भांडे करायला सांगते मी, हे जरा पर्सनल झालं. ठीक आहे, जाऊ द्या. नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे तुम्ही? हसताय ना? हसायलाच पाहिजे. डायलॉग चोरलेला आहे पण ऍडजस्ट करून घ्या. तर विषय असा आहे की जे आम्ही चाळीत राहतो त्या चाळीची मी आज तुम्हाला कशी आमची लाईफस्टाईल आहे, कसं राहतोय, आमचं मॉर्निंग रुटीन काय बेसिकली, बरोबर? बेसिकली आम्ही मॉर्निंग रुटीन आमचं कसं आहे काय ह्या गोष्टी सांगणार आहे. आणि ह्या गोष्टी मी नाही सांगणार, हे सांगणार आहे. आम्ही सकाळचं उठणं, आमची घरची कामं वगैरे हे सगळे कसे असतात, चाळीतलं आयुष्य आमचं, चाळीतलं आयुष्य कसं ह्या गोष्टी सांगणार आहे, सांगतो. तसं ह्यांच्या 2 शिफ्ट असतात, फर्स्ट आणि सेकंड. नाईट वगैरे नसते. मग आता सेकंड शिफ्ट चालू आहे, त्यानुसार मी डेली रुटीन सांगते सेकंड शिफ्टच्या नुसार. सेकंड शिफ्ट असल्यावरती ह्यांना दुपारी जायचं असतं कामाला, 2:30-3 वाजता जातात. मग त्यानुसार मी सकाळी लवकर उठते, 6 वाजता, तरी 6-6:30ला उठते. 6 वाजता म्हणजे 6 वाजता धरा, 6 वाजता उठले की पहिलं पाणी ठेवते तापायला. पाणी तापस्तवर झाडू वगैरे मारते, हातरून उचलून ठेवते, आंघोळ वगैरे करते. चिव उठती तवर आवाजानेच माझ्या. चिव उठली की मग तिचं आवरायचं, तिला आंघोळ वगैरे घालायची, तिचं नाश्त्याचं बनवून ठेवते. मग हे उठतात, ह्यांना पाणी वगैरे तापून देते. आंघोळ करस्तवर तर 7-7:30-8 वाजतात. 8-8:30 वाजले, आमचा नाश्ता होतो. नाश्ता झाल्याच्या नंतर मग स्वयंपाक करते दुपारचा, कारण दुपारी आता उन्हाळा चालू आहे तर आमच्या इथं पत्रा खूप तापतो, त्यामुळे स्वयंपाक लवकरच करून घ्यावा लागतो दुपारचा पण. दुपारी जरी 2-2:30 वाजता जेवण असतं तरी सकाळी 10-10:30 वाजेपर्यंत दुपारचा स्वयंपाक करून ठेवावा लागतो, चपाती भाजी बस. ते स्वयंपाक वगैरे करते. 9:30-10 वाजता झाला स्वयंपाक की चिवला ट्युशनला सोडायचं असतं 10 वाजता. तिला 10 वाजता ट्युशनला सोडून येते. 10 ते 11 तिचं ट्युशन. 1 तास तिचं ट्युशन असतं. 1 तासात येते. म्हणजे तिला ट्युशन लावलं पण नसतं आम्ही, पण कसं इथं चाळीतले पोरं वगैरे असतात, असं इकडं तिकडं फिरती ती त्या, आणि घरी थांबत नाही. आता छोटी म्हणल्यावरती खेळणारच इकडं तिकडं. मग माझे काम होस्तवर तिच्यावर लक्ष राहत नाही, कारण टाकीवरतीच कपडे भांडे करावं लागतात. मग ती इकडं तिकडं फिरते, कारण घरी तिला घ्यायला कोणी नसतं. त्याच्यामुळे तिला ट्युशन लावले. तेवढंच ती जाते. 1 तास सवय लागते तिला, आणि शिकती पण. आता ती 2.5-3 वर्षाची, तरी पण तिला भरपूर ABCD येतं, म्हणजे 4 अक्षर लिहिती तशी ती. आणि 1-2 येतं, 20 पर्यंत येतं. म्हणजे ती ट्युशनला जाऊन एवढं तर शिकली. ती 1 तासात ट्युशनला जाते. तर माझे भांडे वगैरे होतात. पाणी चालू होतं आमच्या इकडं. पाणी चालू झालं की पाणी भरायला म्हटलं तरी अर्धा तास लागतो. तसं जास्त पाणी नाही भरत मी. आता नवीन चाळ झाली इथं. पहिलं काही एवढी गर्दी वगैरे नव्हती, कारण 7च रूमा होत्या एका लाईनीमध्ये, आणि समोर जास्त भाडेकरी वगैरे नव्हते. पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेली आहे चाळ जी आहे ते आता बनले. पहिला पण नव्हता, पण ते पूर्ण फुल नव्हता, आणि छोटा छोटा ड्रम होता. माणसं जास्त काय राहत नव्हती तिथे. मग ते आल्या ते भरायला, ते एवढ्या भांडतात पाण्यासाठी की बस. पाणी चालू झालं की एवढ्या बादल्या वगैरे घेतात. पाणी भरायला अर्धा-1 तास सहज जातो आमचा, अर्धाच्या वरतीच म्हणा. मग 10:30 वाजेपर्यंत पाणी वगैरे भरते. कपडे धुवायला गेले तिथं पण गर्दीच असते. तिथं पण 1 तास 1.5 तास सहज जातो. तोपर्यंत चिवला ट्युशनचा आणायचा टाइम होतो. मग भांडे घासून तिला ट्युशन वरून घेऊन येते. ती काय थोडंफार खायचं जेवण वगैरे चारते तिला. मग कपडे धुवायला जाते. कपडे धुवून आले 12:30-1 वाजतात सहज. मग बरं तिला जेवण चारायचं असतं. ह्यांचं चालूच असते काय ना काय, मोबाईल बघायचं. ह्यांची काही मदत होत नाही मला कुठल्या कामामध्ये. करा म्हंटल. माझी मदत म्हणजे आता कसं आता आपलं युट्यूब चॅनल आहे, बरोबर? त्यासाठी टॉपिक शोधायचं, कुठले व्हिडिओ करायचे, काय समजा व्हिडिओ अपलोड करायचे म्हणलं तर त्यात टॉपिक वगैरे शोधतात. टॉपिक वगैरे शोधायचे, ते माझी कामं असतात नाही का. ती कामं वगैरे करावं लागतात. परत एडिटिंग वगैरे असली, काय अपलोडिंग वगैरे, या सगळ्या गोष्टी मला करावं लागतात. तसं पण त्यांना पहिल्यापासून कामाचा कंटाळाच आहे. काही काम सांगितलं त्यांना की कंटाळा येतोच. असं नाही की कपडे भांडे करायला सांगते मी, हे जरा पर्सनल झालं. ठीक आहे, जाऊ द्या. मग ते कपडे भांडे झाले की फरशी पुसायची, घरातली स्वच्छता. तरी पण माणसं म्हणत असतात की काय काम करते, पण दिवसभर माझा कामात जातो. आणि आमच्या गल्ली दुपारी कोण नसतं, सगळे बाया कामाला जातात. अख्खी सामसूम असल्या 2-3 बाया असतात. मग दुपारचं जेवण वगैरे करायचं, हे कामाला जातात. कामाला दुपारी 2:30-3 वाजता जातात. मग तिथून पुढं झाडून वगैरे घासायचं, परत भांडे घासायचे. 4-5 वाजता, तरी पण 5:30
वाजता आम्ही जातो भाजीला वगैरे दोघी पण आणायला. मी घरी असलो तर मग समजा आम्ही सोबत जातो. माझी फर्स्ट शिफ्ट जर असली तर मग मी 3 वाजता घरी येत असतो. 3 वाजता घरी आल्याच्या नंतर मग आपलं अर्धा एक तास आराम वगैरे करून नाही का, नंतर मग ह्यांच्यासोबत काय सामान वगैरे आणायला जायचं म्हणलं. भाजीला आम्हाला रोजच आणावं लागतं, कारण फ्रीज वगैरे नाही. दूध तर उन्हाळ्याचं माहिती कसं खराब होतं, दूध तर रोजच आणावं लागतं. त्यामुळे 4-5 वाजता पहिल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं ना 100 रुपये हा ते असे जातात भाजीला आणण्यासाठी. फ्रीज नाही त्याच्यामुळं आम्ही एकदा भाजी आणून ठेवत नाही, रोज भाजी आणि दूध आणायला आम्हाला जावंच लागतं. मग 4-5 भाजी घेऊन आलो, थोडंफार चहा पाणी वगैरे करायचं, मग संध्याकाळचा स्वयंपाक 7:30-8 वाजेपर्यंत स्वयंपाक होऊन जातो. चिवचं जेवण वगैरे हे 10 वाजता येतात. तोपर्यंत आपले असेच थोडेफार घरातले काम. असा आमचा पूर्ण दिवसभराचा रुटीन असतो. आणि जर रविवार असला तर मग रविवारचं शक्यतो वेगळं असतं काहीतरी म्हणजे आपल्या नाश्ता वगैरे थोडस लेट नाश्त्याचं नाही म्हणत, पण आपलं निवांत उठायचं वगैरे. निवांत उठायचं 7:30-8 वाजता, जास्त पण लेट नाही, कारण कुठं जायचं वगैरे असतं तरच. आता तर तसं कुठं जात नाही आम्ही, कारण नंतरच्या एक व्हिडिओ मध्ये सांगेल तुम्हाला मी नंतरचा नक्की काय विषय तो. ठीक आहे. आमचं डेली रुटीन असं आहे, तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. डेली आमचा रुटीन मित्रांनो असा आहे नाही का, आणि साहजिक आहे प्रत्येकाचा शक्यतो असाच असतो. ऑफिस सकाळचं मॉर्निंग सगळ्यांचीच गडबड असते, प्रत्येकाच्या कामाधंद्याचा टाइम असतो सकाळचा. आणि एक जस्ट आपलं माहिती म्हणून ही व्हिडिओ बनवलेली किंवा नाही का, कसं काय दुसऱ्यांचं टायमिंग कसं असतं, आपलं टायमिंग कसं आहे, तर ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक आपल्याला ते हाईपचं ऑप्शन आलंय काहीतरी हाईपचं, तर ते हाईपचं ऑप्शन काय आहे काय नाही ते मला सांगा. ते जरा हाईपचा काय विषय ते बटन दाबून जरा कळू द्या मला नक्की काय विषय. मला ते कळलंच नाही की हाईप काय आहे.